माझं वय 25 आहे आणि मी माझं पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात आहे. तर आज मी तुम्हाला माझा आणि माझ्या बहिणीचा अनुभव सांगणार आहे. मी 21 वर्षाचा होते तेव्हा मी माझा पहिला अनुभव घेतला. माझ्या बहिणीचं नाव आरती आहे. ती माझ्यापेक्षा 2 वर्षाने लहान आहे. तिचे फिगर एकदम मस्त आहे. गोरी पान, काळे डोळे, काळे केस, भरगच छाती आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा लपाछपी खेळायचो तर आरती जिथे लपेल मी तिथे जाऊन लपायचो. ती नेटकीच तेव्हा वयात यायला लागली होती. मग मी तिला खेटून पाठीमागून उभा राहायचो. माझा लवडा ताठ व्हायचा आणि तिच्या गांडीला टचवायचा. ती काही म्हणत नव्हती, तिला पण मज्जा यायची. मग हळूच तिचे बॉल दाबायचो. कडक असल्याने तिला त्रास व्हायचा, पण दोघांना मज्जा यायची. एक दिवस असंच घरी कोणी नव्हतं, मी आणि आरू दोघेच होतो. मग मी तिला म्हंटल, मी आरू, चाल आज आपण काहीतरी करू. आरू, हो चाल मला भय होतंय. मी, चाल आपण लपाछपी खेळू. आरू, हो. मी लपते तू मला शोधायला ये. मग आरू लपली आणि मी तिला शोधायला गेलो. मला समजला की ती स्टोररूम मध्ये अंधारात लपली आहे. मी हलून मागून गेलो आणि तिला धप्पा दिला. ती खूप घाबरली आणि माझ्या गळ्यात पडली. तिच्या बॉलचा उभार जाणवत होता. ती मला सोडताच नव्हती. मग मी तिला तसंच पडकला आणि बेडरूम मध्ये आणलं. मग मी तिला समजावलं की काही नाही झालंय. ती शांत झाली. ती बोलली काहीतरी कर माझी भीती जाण्यासाठी. मग मी तिच्या जवळ गेलो आणि नेहमीप्रमाणे तिच्या निप्पलवर चिमटे काढले. तिचे हृदयाचे ठोके वाढले. मग तिने डोळे बंद केले. मी हळूच तिचा टॉप काढला आणि मनुके चाटायला सुरुवात केली. ती काहीतरीच करत होती आणि पुच्छी चोळत होती. मग हळूच तिची सलवार काढली आणि बघतो तर काय, गुलाबी निक पुच्छीच्या पाण्याने ओली झाली होती. मी ओली निक चाटायला सुरुवात केली. मग हळूच निक काढली आणि तिचा पुच्छदाना सोबत बोटाने खेळायला सुरुवात केली. ती जोरात श्वास होती. मग तिची पुच्छी चाटली. कोवळी पुच्छी होती तिची. थोडे थोडे कुरळे केस. एकदम गुलाबी पुच्छी. मग मी माझा 6 इंचचा लवडा बाहेर काढला आणि तिच्या हातात दिला. पहिल्यांदा तिला कसंतरी वाटत होतं पण नंतर माझा लवडा हलवत होती. तिला बेडवर झोपायला सांगितलं आणि माझा बाबूराव पुच्छीच्या तोंडावर ठेवला. ती बोलली की मी मारून जाईल एवढ्या मोठ्या लवड्याने. मी म्हंटल काही नाही होणार आणि गपकन एक झटका दिला आणि लवडा 2 इंचात गेला. तिच्या डोळ्यातून पाणी आलं व ओरडू लागली. मी तिच्या तोंडात निक घातली आणि अजून एक झटका मारला. 4 इंचात गेला माझा लवडा. आम्ही दोघे वारजन असल्याने तिची सील तुटलीच, पण माझी पण सील तुटली. मी कपड्याने रग साफ केला आणि माझ्या लावड्यावे तेल लावून परत आत टाकला. आता तिला जास्त त्रास झाला नाही. मग हळूहळू वेग वाढवला. ते दादा हळूच, मेली ग आई, करत होती. मग 15 मिनिट झाले. मी झडणार होतो. मी लवडा बाहेर काढला आणि तिच्या पोटावर पाणी सोडलं. हे बघून ती पण खुश झाली. मग सगळे घरी यायच्या आता मी सगळं आवरलं. तिचे पुच्छे सुजली होती आणि तिला चालत व येत नव्हतं. त्यानंतर घरी कोणी नसल्यावर आम्ही रोज झवायचो आणि काही दिवसांनी मी तिच्या गांडीची वसील तोडली. आता आरूचं लग्न झालं आणि ती प्रेग्नंट पण आहे. पण तिने मला सांगितलं की हे मुलं तुझं आहे. कारण लग्नानंतर आम्ही एकदा खूप झवली आणि मी माझं पाणी तिच्यातच सोडलं. हे ऐकून मला खूप बार वाटलं. कसा वाटला माझा अनुभव कमेंट करून सांगा. आणि लवकरच दुसरी गोष्ट पण आहे तुमच्या